स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये। सध्याच्या वाढत्या गरमीमध्ये रस्त्याच्या कडेला तुम्हाला दिसतात नारियल पाणीवाले आणि नारियलची साईज काय झाली आहे ते बघा। नारळ पाणीची साईज एवढासा नारळ, भाव मात्र उतरत नाही आहे, 50 रुपयेच भाव आहे। तो व्हिडिओत पुढे आपण दाखवत आहोत गोव्यातल्या कुलदैवता कुलस्वामिनी देवकी कृष्ण आणि म्हालसा नारायणी टेम्पल मारदोल। तर नमस्कार फॅमिली, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ थोडा स्पेशल आहे। तो विषय असा आहे की आता आहे मी पणजीला आणि पणजीवरून मी जाणार आहे देवकी कृष्ण देऊवाडा मार्शल येथे। आणि मित्रांनो, एक विशेष सांगायला गेलं तर आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या म्हणजे खूप ठिकाणी, महाराष्ट्रीयन सिंधुदुर्ग म्हणा, रत्नागिरी म्हणा किंवा मुंबई म्हणा, बऱ्याच ठिकाणच्या लोकांच्या ज्या कुलदैवता आहे, जी कुलदेवी आहे, कुलदैवता आहे, त्या गोव्यात आहेत। तर मित्रांनो, कॉमेंटमध्ये नक्की कळवा की तुमची कुलदेवी कोणती आहे। तर मी तिथे जाण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला तो व्हिडिओ करून दाखवण्याचा प्रयत्न करेन। तुम्ही पाया पडायला येतो असालच, पण तरी पण एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की बनवेन। तर मी आज जाणार आहे देऊवाडा मार्शल येथे देवकी कृष्ण या टेम्पलला आणि त्याच्यानंतर जाणार आहे महाल। तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास एक लाईक करा, कॉमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू। पणजी बस स्टँड आणि तिथे असलेलं हे मारुतीरायाचं सुंदर मंदिर। तर पणजीवरून जर आपल्याला मार्शल इकडे जायचं आहे, मार्शल म्हणजे मार्शलला आहे देऊवाडा या ठिकाणी देवकी कृष्णाचं मंदिर, आणि आपल्याला जावं लागतं पणजीवरून फोंडा या दिशेने। फोंडा या दिशेने तुम्ही पणजीवरून निघाल्यानंतर तुम्हाला मार्शल येथे, मार्शल हे देऊवाडा ह्या एरियामध्ये देवकी कृष्ण टेम्पल आहे। त्यापुढे मारदोल आहे, मारदोलला श्री म्हालसा नारायणी टेम्पल आहे। तर मी सध्याच्या गरमीत जर ट्रॅव्हल करायचं असेल तर आतले रोड मी प्रिपेअर करतो, कारण आतल्या रोडला जरा थंडाई असते, म्हणजे बघा सावळी आहे झाडांची, तर तेवढा आपल्याला प्रवास केल्याचा आणि उन्हाचा तेवढा आपल्याला त्रास होत नाही। तर जे हायवेपेक्षा मी आतमधले रोड प्रिपेअर करतो अशा वेळेला, कारण उन्हाचा तेवढा त्रास जाणवत नाही। तर मित्रांनो, तुमच्यापैकी कोणाकोणाच्या कुलदैवता गोव्यात आहेत ते नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि नक्की मला जर पॉसिबल झालं तर मी नक्की तिकडे जाऊन भेट देईन। तर हा व्हिडिओ मी स्पेशली केला होता ज्यांच्या कुलस्वामिनी आहेत त्यांच्यासाठी। तर देवकी कृष्ण हे भारतातलं, माझ्या तरी ऐकिवात भारतातलं गोव्यातलं हे पहिलं मंदिर आहे। आणि इथे आषाढी एकादशीला मड फेस्टिवल होतं पावसाळ्यात, तो पण व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो। तो व्हिडिओ आपण केलेला आहे। ह्या वर्षी पण चान्स मिळाला तर नक्की मड फेस्टिवलचा व्हिडिओ करू। चिखलकाला बोलतात त्याला गोव्यामध्ये, सुंदर फेस्टिवल असतो। आणि बघा किती कोरीव काम वगैरे केलेलं आहे छान मंदिरात, खूप सुंदर मंदिर आहे। आणि या मंदिराच्या परिसरात ना खूप मंदिरं आहेत, जसं भूमिका देवी, अशी खूप मंदिरं आहेत। या मंदिराच्या परिसराला देऊवाडा असं म्हणतात। तर कधी गोव्यात आलात तर नक्की या जागेला भेट द्या, देऊवाडा मार्शल।
तिथून पुढे जात मार्दोल फोंडा या साईडला गेलो, तिथे म्हालसा नारायणीचं टेम्पल आहे. हे पण टेम्पल खूप म्हणजे पाहण्यासारखं टेम्पल आहे. आतमध्ये मंदिराचं नक्षीकाम अगदी जुन्या पद्धतीच्या दीपमाळा आणि खूप सुंदर मंदिर आहे. तर हे इथे मंगेशी पण आहे. मंगेशीचं अगोदर मंदिर आपण दाखवलेलं आहे. श्री म्हालसा नारायणीचं मंदिर या व्हिडिओमध्ये आपण दाखवत आहोत. इथे पण व्हिडिओग्राफी फोटोग्राफीचा थोडा इश्यू आहेच, तरी पण आपण प्रयत्न केला आहे तुमच्यापर्यंत देवदर्शन करण्याचा. तर गोव्यातली मंदिरं खूप सुंदर आहेत. आपण प्रत्येक वेळी आपल्या व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तर नक्की पहा, खूप सुंदर मंदिर आहेत गोव्यामध्ये. मागे आपण वेर्णाचं पण आपण मंदिर केलं होतं, म्हालसा नारायणीचं, वेर्णा गोवा इथलं. कारण आज पाहिले गोव्यातले 2 कुलदेवीच्या मंदिरं, त्यातलं देवकी कृष्ण आणि म्हालसा नारायणी. तर कोणाकोणाचे कुलदैवत आहे ते सांगा, आणि तुमचं कुलदैवत कुठे असतं गोव्यामध्ये ते पण सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि असे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील का नक्की कळवा. आणि पुढचा व्हिडिओ नवीन नक्की घेऊन येईन काहीतरी वेगळ्या प्रकारामध्ये. तर आजच्या व्हिडिओसाठी बाय बाय, थँक्यू. भेटू आता नवीन व्हिडिओमध्ये.